मार्गशीर्ष महिन्याला व्रतवैकल्यांचा महिना मानले जाते। हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे। या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते। याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते। यंदा 7 डिसेंबर शनिवार रोजी चंपाषष्ठी आहे। चंपाषष्ठीचे नेमके महत्त्व काय अन हा दिवस कसा साजरा केला जातो याबद्दल आपण जाणून घेऊया। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवांचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव म्हणजे 6 रात्रींचा उत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी। मणी आणि मल्ल या 2 दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले तो हा दिवस। म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षटरात्रोत्सव हा उत्सव करतात। खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे उत्सवात साजरे करण्याचे नवरात्रीप्रमाणेच व्रत असते। जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे। घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणेच खंडोबाचा कुळाचार केला जातो। घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुघट व देवांचे टाक त्यांची पूजा केली जाते। नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात। या षटरात्रोत्सवादरम्यान 6 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो। जेजुरीप्रमाणे खंडोबाच्या अन्य देवळांतही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो। या दिवशी तळी भरण्याला विशेष महत्त्व आहे। या दिवशी घरोघरी चंपाषष्ठीनिमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते। चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह काय तयारी करावी, तळी कशी भरावी हे आपण जाणून घेऊया। चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते। चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे। त्यामुळे चंपाषष्ठीला बहुतांश घरोघरी तळी भरतात। तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य: कुळातील खंडोबा देवाचे टाक, विड्याची पाने 11, सुपारी 5, खोबरे वाटी 2, तांब्याचा कलश 1, तांब्याचे ताम्हण 1, भंडारा म्हणजे हळद, कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी, बसायला आसन, दिवा, अगरबत्ती, चंपाषष्ठी देवाला कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, भाकरी, पातीचा कांदा, लसूण असा नैवेद्य अर्पण करतात। तळी भरण्यासाठी काय काय तयारी करावी? तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे। त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे। तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात। त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे। त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात 5 विड्याची पाने टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी। ताम्हणामध्ये हा कलश, विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक अन भंडारा ठेवावा। कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे। अशा प्रकारे तळी भरावी। तळी भरण्यासाठी 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे। समोर ठेवलेले ताम्हण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत 3 वेळा खालीवर करावे। त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुखाने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ताम्हण ठेवावे। देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण उचलावे। शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे। ताम्हण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करावा आणि शेवटी खंडोबाची आरती म्हणावी। माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बोला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट।